कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब. तळोजा MIDC परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 पीडित महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी 2 महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर तळोजा MIDC येथील हॉटेल नवनाथ इन लॉजिंग येथे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. ग्राहकाकडून 2000 रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री 11:58 छापा टाकण्यात आला. या छाप्यात एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी आणि 6 पीडित महिला आढळून आल्या. तपासात लॉज मालक वसंत शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव यांनी संगनमत करून हा व्यवसाय चालवला असल्याचं निष्पन्न झालंय. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहेत.